लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। इम्तियाज जलील हल्ला प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल, 6 आरोपी अटक। बायजीपुरा प्रभाग क्रमांक 13/14 मध्ये जिन्सी चौकात झाला होता राडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची पदयात्रा सुरू असताना पदयात्रेवर व इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करणारे 50 जणांवर गुन्हा दाखल, तर 6 आरोपी अटक करण्यात आले आहेत। दिनांक 7 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 13 व 14 मध्ये प्रचारनिमित्त MIMची पदयात्रा सुरू असताना जिन्सी चौकात कार्यकर्ते आमने-सामने आले व जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। घोषणाबाजीचे रूपांतर शिवीगाळ व अंडी भिरकावण्यात झाले। तसेच विरोधकांनी MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर सुद्धा हल्ला चढवला। जिन्सी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या राड्याला पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला होता। या प्रकरणी पोलिसांनी व्हिडिओ व फुटेज बघून आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल केले, तर 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। व्हिडिओ बघून आणखी आरोपी शोधून ताब्यात घेतले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली। कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत आणि 13 लोकांच्या नावाची फिर्याद आहे। व्हिडिओ बघून आम्ही CCTV फुटेज बघून बाकीचे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय। निष्पन्न होतील जशी नावं त्याप्रमाणे पथकं आमची कार्यरत आहेत आणि पुढील आरोपी सुद्धा जे फरार आहेत ते सुद्धा अटक करण्यात येतील। किती लोकांवर गुन्हा आतापर्यंत 13 आणि इतर 40 ते 50 अशा लोकांवर गुन्हा दाखल आहे। इतरची जी नाव आहेत ती फुटेज आणि जे व्हिडिओ क्लिप आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून आम्ही निष्पन्न करतो। नेमका गुन्हा कुठला आहे? हल्ला केल्याचा आहे की जमावबंदी आदेश जुगारण्याचा आहे? याच्यामध्ये पोलीस फिर्यादी आहे, जमावबंदी आदेश जुगारण्याचा आहे आणि बाकी सगळे जे सेक्शन आहे घटनेप्रमाणे ते लावण्यात आलेले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.